मित्रांनो, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर सगळे रिझल्ट लागले. एकच क्वेश्चन येतोय, सर कॉलेज करायचं एवढे सगळे बॅकलॉग आहे, 8 बॅकलॉग आहे, 10 बॅकलॉग आहे, काहींचं पॅनल पडला, अभ्यासाला वेळ कसा काढू? कॉलेज म्हणतंय कॉलेज करावं लागेल, 75% अटेंडन्स कंपल्सरी, क्लासेस केल्याशिवाय काही समजत नाही, मग वेळ कधी भेटेल? ऍटलीस्ट 5 तास तरी आपल्याला वेळ काढायचा अभ्यासाला. कसं करायचं? सोपे सोपे ट्रिक सांगतो बघा. पहिलं तर आपल्याला पहाटे उठायचं. पहाटे हा पहिला फंडा, पहिला स्लॉट लक्षात घ्या पहाटेचा. 5 तास काढायचे आपल्याला. पहाटे 5 ते 7 या 2 तासात तुम्हाला अभ्यास करायचा. 2 तास कव्हर झाले. इकडे फक्त बॅकलॉगचे विषय घ्यायचे. बॅकलॉग. आता याची रिव्हिजन कधी घ्यायची? कॉलेजमध्ये दुसरा स्लॉट आला. कॉलेजमध्ये ऑफ लेक्चर तुम्हाला भेटणार आहे, बरोबर? ऑफ लेक्चर असेल, कुठेतरी टाइमपास असेल, तिथे 1 तास तरी आपल्याला ऑफ भेटतोच. तिथे काय करायचं? याची रिव्हिजन करून घ्यायची. याची रिव्हिजन 1 तासात, या 2 तासाची रिव्हिजन झाले. 2 तास झाली, त्याची रिव्हिजन कव्हर झाली. आता संध्याकाळी समजा घरी आले. आता 7 नंतर का दिलं? काहींना क्लासेस वगैरे असतात ना, त्यामुळे क्लासेस 8 ते 10 मध्ये असतात. सो क्लासेस वगैरे 8 ते 10 मध्ये कव्हर होऊन जातील. नसतील तर तो मुलगा इथे 1 तास वाढू शकतो. आता राहिला संध्याकाळी घरी आला, किती झालं तर आपण घरी संध्याकाळी 6 पर्यंत येऊनच जातो, बरोबर? फ्रेश झाले, काही काम असले केले, 6:30 ला सुरुवात केली समजा, किंवा 6:30 ला सुरुवात केली समजा. 6:30 ते संध्याकाळी समजा 8:30 पर्यंत आपला काय झाला? 2 तास इथे अभ्यास झाला. इथे रेग्युलरचा अभ्यास घ्या, रेग्युलर. नंतर 8:30 ते 9 तुमचं जेवण गेलं. छोटे छोटे टाइम टेबल देतोय. कॉलेज क्लासेस करून आपल्याला टाइम काढायचा आहे. आणि नंतर पुन्हा संध्याकाळी समजा थोडा टाइमपास झाला 9, 9:15 पर्यंत. 9:15 पासनं आपल्याला 10:15 पर्यंत आपल्याला पुन्हा काय करायचंय? याच्यामध्ये 2 स्लॉट करायचे. पहिला अर्धा तास स्टडी, हाफ आवर स्टडी आणि हाफ आवर रिव्हिजन. रिव्हिजन कशाची? ह्या पूर्ण स्लॉटची. या पूर्ण स्लॉटची इकडे काय आली? रिव्हिजन आली. म्हणजे बघा, इकडे अभ्यास केला, याचा 1 तास किंवा अर्धा तास जरी भेटला तरी सफिशियंट आहे. अर्ध्या तासात रिव्हिजन. सकाळी केलं, त्याची रिव्हिजन केली, ओके झालं. संध्याकाळी केलं 2 तास, त्याची रिव्हिजन केली, ओके झालं. यस. आणि हा पूर्ण अर्धा तास इकडे स्टडी मध्ये गेला पुन्हा. म्हणजे बघा, हे 2 तास, नंतर हे 2 किती झाले? 4, आणि हा एक 5, आणि हे रिव्हिजनचे हा अर्धा तास किती झाला? 5 आणि 5.5 तास तुमचा अभ्यास होतोय. एकदम कॉलेज क्लासेस करून शुअरली. या पद्धतीने कॉलेज व क्लासेस करून आपण 5 तास अभ्यास करू शकतो. 2 तासामध्ये किती सब्जेक्ट घ्यायचे झाले? आता बघा, इथे तुम्ही साधारणतः 40 ते 45 मिनिटं एका सब्जेक्टला दिले, तर इथे 3 सब्जेक्ट क्लिअर होता आपले, बरोबर? या स्लॉट मध्ये बघितलं सेम, हे रेग्युलरचे सब्जेक्ट. रेग्युलरचे ऑलरेडी तुम्ही शिकलेले, ते ताजे डोक्यात येते, त्याच दिवशी करायचे. सो 2 तास इथे 4 सब्जेक्ट कव्हर होता. हे सब्जेक्ट तुम्ही आता शिकत नाहीये, मागच्या वर्षी शिकून झाले, ते आता कोणी शिकवत नाही, त्यामुळे तुम्हाला इथे थोडं रिकॉल करायला वेळ लागेल. त्यामुळे इथे 3 विषय सफिशियंट आहे, पण इथे अर्ध्या तासात 1 विषय आरामात कव्हर होतो. सो रेग्युलर मध्ये 4 ते 5च विषय, बरोबर? सो तो इथे कव्हर होऊन जातं, बॅकलॉग इथे कव्हर होऊन जातं. हे झालं 3 दिवस. सोमवार, मंगळवार, बुधवार. किती विषय कव्हर झाले आपले? 7 विषय झाले. आता गुरुवार. आता पुढचा पॅनल बघा, हा सेम पॅटर्न रिपीट करायचा. गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवारी सुट्टी. बघा, इकडे 7 विषय, इकडे 7 विषय. किती विषय कव्हर झाले? 5 तासाच्या अभ्यासामध्ये 14 विषयांचा अभ्यास होतोय. 14 पेक्षा बॅकलॉग तर जास्त नसतील कुणाला, एखादा असेल क्वचित, मग त्याने थोडं कॉलेज अजून कमी करा आणि अभ्यासावर लक्ष द्या. या पद्धतीने 5 तास डेली अभ्यास करून आपण 14 विषय क्लिअर करू शकतो डेली स्टडीमध्ये. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल, स्ट्रॅटेजी समजली असेल, चॅनल सबस्क्राईब करा. अजून डाऊट असेल कमेंटमध्ये द्या. तुम्हाला टॉपर करण्यासाठी आम्ही पर्पल हॅट आणि मी प्रोफेसर मंगेश कैरे कायम आहोत. काही डाऊट आला कमेंटमध्ये दिले, आम्ही बेस्ट तुम्हाला घडूच, इंजिनियर बेस्ट बनवू. आणि अभ्यास करताना नक्की आपलं पर्पल हॅट ऍप्लिकेशन सबस्क्राईब करा. पर्पल हॅट ऍप्लिकेशन मध्ये काय आहे, जे तुम्हाला अभ्यास करायचा, अभ्यास करताना बॅकलॉग का लागताय? ऑब्व्हियसली आपल्याला विषय समजत नाहीये, कॉलेजमध्ये शिकवलेलं समजत नाही, स्टडी मटेरियल अपूर्ण आहे. सो सगळ्यांचं सोल्युशन पर्पल हॅट वन स्टॉप स्टडी मटेरियल सोल्युशन ऍप्लिकेशन आहे, ज्याच्यामध्ये रेकॉर्डेड लेक्चर, नोट्स, सॉल्व पेपर, IMP क्वेश्चन, पेपर पॅटर्न सगळं दिलं आहे. सो ऍप्लिकेशन जर घेतलं तर पुस्तक वगैरे काही घेऊ नका, कॉलेजलाही जाण्याची गरज नाही. इथे दिलं एवढंच करा, हेच पेपरला येतं. याच पद्धतीने पेपर लिहा, गॅरंटेड तुम्ही स्कोर कराल. काही डाऊट असला हेल्पलाईन नंबर कॉन्टॅक्ट करा. बाकी इंजिनिअरिंग आपण बेस्ट करू.